आता तुमची बाजू ते घेतील काय माहित नाही. काय माहिती नाही. कसं म्हणजे म्हणजे काय वाटतं तुम्हाला, काय करतील? समजा तुमच्याशी कोणीतरी वाद घातला तर ते तुमच्या बाजूने भांडतील समोरच्याची? हो भांडतील भांडतील. भांडतात ते? नाही भांडत. ठीक. नाही भांडत. त्यांचा आवाज किती कमी आहे, ते काय भांडणार? नाही, नाही हो ना? भांडत. आता तुमच्या मैत्रिणीला बोलवून घ्या किंवा इथल्या शेजारली कोणाला बोलवा. आहे ना मैत्रीण, या. बोलू का? या. तुमची कधीपासूनची ओळख दोघींची? आमची लग्नापासूनची ओळख आहे. म्हणजे असं दूरच्या नात्यामध्ये पण ही माझी जाऊ लागते. बरं. आणि आम्ही एकत्र गणपती वगैरेसाठी आम्ही एकत्र असतो. पुष्कळ धमाल असते आमची. आणि नातेवाईक कमी, आम्ही मैत्रिणी खूप जास्त आहोत. मग आता यांची बाजू घ्यायची आहे हो, तुम्हाला? हा? नक्कीच. घ्याल ना? हो. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की या माऊलीच्या स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे, किंवा तुमचे काही सजेशन्स असतील, काही आरोप असतील तर आज बिनधास्त करू शकता. उद्यापासून पुन्हा पाठी कोरी करून त्या नव्याने सुरुवात करणार आहे. हां. बोला. तिचं काम सगळं हळूहळू असतं, पण तशी ॲक्टिव्ह आहे खूप. एक आणि मिनिट. ते बदलण्यासाठी तिने थोडा प्रयत्न करा की पटपट आटपून ती बाकीच्या कामाला, किंवा आमच्याकडे जे मोठे मोठे कार्यक्रम असतात, गणपती, दिवाळी, नाताळ, तर एकत्र आम्ही सगळं कुटुंब आमचं असतं, तेव्हा अगदी हळूहळू गाडी आमची येते. गाडी थोडी वेगाने जायला पाहिजे. वेगाने जायला पाहिजे. काय नाही, म्हणणं आहे? नाही, नक्कीच ते करेल. का असतं, गणपतीमध्ये पुष्कळ पाहुणे येतात आणि एवढ्यांचं काम ते सकाळपासून आमचं सुरू असतो. सकाळपासून ती करत असते. मग थोडंसं मध्ये विश्रांती हवी आहे ना. आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत ना, त्यांना असं वाटतं की लोक करायला हवं. तसं नाही म्हणणार ना. करेल, ती करेल. करेल करेल पुढच्या गणपतीला. हा, अजून कोण? ज्या वेळा आमच्या इथे गणपती येतात त्या वेळेला ती मला ताई तुम्ही हे द्या, मला ताई मला ते द्या, सतत काम मला काही नाही काहीतरी सांगत असते. तर मी मोठी जावं तिच्यापेक्षा, तर तिने मला मी तिला सांगायला पाहिजे हे द्या ते द्या ते द्या, हे काय असं करत राहते, हे तिने करून काय काय म्हणणं आहे याच्यावर? काय तसं तर होतच ना. छोटा मोठा कुठे काय असतं. असं थोडंसं तिला ऑर्डर द्यायची सवय आहे. करेल आता पुढच्या वेळेस नको करूच. नाही नाही.